काल शिंदे साहेबांचा सत्काराला पवारसाहेबांच्या हस्ते झाल्याची चर्चा आहे. झाल्यानंतर बरेचशा उद्धव ठाकरे गटातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत. त्यामध्ये भाऊसाहेबांची सुद्धा प्रतिक्रिया येतात. यावर आपलं काय मत? वास्तविक पाहता आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी शिंदे साहेबांचा केलेला सत्कार हा एक राष्ट्रीय सत्कार होता आणि याकडे संपूर्ण महाराष्ट्राची जनता ही एक आनंदानं बघत होती. परंतु नेहमीच चांगल्या कामात मिठाचा खडा टाकायची सवय असलेल्या संजय राऊतानं या कार्यक्रमाकडे राजकीय हेतूनं पाहिलं आणि ही प्रवृत्ती महाराष्ट्राच्या राजकारणात कधी दिसून आली नाही. एवढ्या घाणेरड्या विचारातून संजय राऊत या कार्यक्रमात बघत आहे असं ऐकून दिसून येते. त्यांच्या सत्काराच्या वेळी ठाकरे गटाची खासदारी उपस्थित होती. त्याच्यामुळे अनेक चर्चा होता नाही की ठाकरे गटाची खासदार आता शिंदे गटाकडे चालली. हळूहळू संपूर्ण उबाटा ही खऱ्या शिवसेनेत शिंदेसाहेबाच्या नेतृत्वाखाली काम करण्यासाठी विलीन होईल. याच्यावर आदित्य ठाकरे यांनी दिल्ली येथे काही खासदारांची बैठक बोलल्याचे कळते. राहुल गांधीची सुद्धा चर्चा ते करणार आहे. पण पवारसाहेबांनी त्यांनी भेट घेतली नाही. काही कुठं तर म्हणजे काय चालू आहे? शिवसेनेचे खासदार सध्या आपापल्या मतदारसंघाच्या विकासासाठी एक वेगळा विचार करताना दिसून येत आहेत आणि त्यामुळं हे खासदार शिंदेसाहेबांच्या शिवसेनेत चाललेत या भीतीग्रस्त पोटी आदित्य ठाकरे दिल्लीला गेलेले आहेत. परंतु थोड्या दिवसात फार मोठ्या संख्येनं उबाटाचे खासदार खऱ्या शिवसेनेत सामील होतील. फडणवीस साहेबांनी परवा काल राज ठाकरे साहेबांची देखील भेट घेतलेली आहे. कुठं तर त्यांच्यात एक विधान परिषद वगैरे चर्चा पडाली ठाकरे ही सदिच्छा भेट होती. एकूण राजकारणात फडणवीस साहेब आणि राज ठाकरे साहेब हे व्यक्तिगत पातळीवर चांगले मित्र आहेत आणि त्यामुळं फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर ही पहिली भेट आहे. कदाचित राजसाहेबांनी त्यांना घरी चहा पाण्यासाठी बोलवलं असेल. कुठं तर सारखं रोज उठून सकाळी रावसाहेबांची टीका आहे महाराष्ट्र राज्य ऐकते. पूर्वी कापडाच्या गिरण्या असायच्या, सकाळी बोंगा त्याचा वाजायचा. असा हा रावताचा बोंगा सकाळी वाजतच राहणार आहे. आता महाराष्ट्राची जनता ह्या बोंग्याला कंटाळून गेलेला आहे. त्याच्याकडे कोणी आता लक्ष देत नाही आणि एकूण संजय राऊताच्या सगळ्या भूमिका ज्या पवारसाहेबांना हा राजकारणातील विश्व राजकारण करणारा माणूस व्यक्तिमत्व म्हणत होता, त्यात पवारसाहेबावर 3 महिन्याची टीका करायला लागला आहे. एवढं राजकारणात वैचारिक स्थित्यंतर करणारं व्यक्तिमत्व यापूर्वी महाराष्ट्रात झालेलं नाही. संजय राऊत हा एक महाराष्ट्राचं हळूहळू खेळणं बनत चाललेलं आहे.